शहादा तालुक्यातील लोणखेडा 4 रस्ता मनोनी ते मिशन बंगला तसेच शहादा शहराला जोडणाऱ्या पुलाचे काम त्वरित व्हावे. कधी विविध मागण्यांसाठी दिनांक 9 जुलै रोजी शहादा शहरातील नागरिक ढोल ताशांच्या गजरात रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. यात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, महिला आणि विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आज प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करून दिले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आज पावेतो कुठलीही कारवाई झाली नसून संबंधित विभागाने नागरिकांच्या निवेदनावर लेखी उत्तर दिलेले नसून याबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तात्पुरत्या स्वरूपात का असेना परंतु चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांना सोय पुरवणे गरजेचे असल्याचे देखील या निवेदनामार्फत अभिजित पाटील यांनी सांगितले आहे. मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट. एक बार एक राउंड से ऐसा मार दीजिए सर. म्युनिसिपैलिटी के पास से शुरू होता है, तिथून जो सुरू होतो बघा तिथं एक गचका आहे तो नगरपालिका एका दोन ठिकाणी वाटला गेलेला आहे. अर्ध प्रशासनाने केला रिपोर्टिंग करता, अर्ध प्रशासन प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत. आज तुम्ही बघा तिकडनं रस्ता नाही, ती गोऱ्याकडनं येता येत नाही, इकडनं गावातनं यायचं म्हणजे तुम्हाला परिस्थिती माहिती जो जुना एकच तेवढा शिवाजी महाराजांचा तिकडनं मेन गावामध्ये एंट्री आहे. इकडनं यायचं असेल तरी पूर्ण फिरून जावं लागतं. म्हणजे काय सुरू आम्हाला काय ट्रान्सपोर्टेशन गावामध्ये करता येतं. दोन ठिकाणी स्टॉप घेऊन त्यांना डायरेक्ट लोड नागरिकांवर लोडिंग अनलोडिंग करून जाऊ. विद्यार्थ्यांची इतकी वाईट परिस्थिती शाळेपर्यंत जाऊ शकतो. स्पष्ट नकार दिला की आमच्याकडे बसेस आहे. टायमिंग असं आता शहराच्या तिथं जामनकर गाडी यायची फिरून जायला पुढे गावाला म्हणून टायमिंग ऍडजस्ट होत नाही. तेव्हा गाडी कसं काय पोहोचत नाही. आम्ही आतापर्यंत सर्वांनी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमांनी प्रत्यक्ष यंत्रणेला घेऊन उंटावरच्या पुलाच्या इथं आम्ही 8 दिवस आधी गेलो. ती पुण्याजवळ जो ग्रामस्थ विरोध करत होते जाऊ देणार नाही, त्या ठिकाणी जो ब्रिज खचलेला होता. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी लगेच तो पूल बांधण्याचं काम चालू. तिथं मुरुम काढायला आम्ही पण त्यांना परवानगी दिली. मेन इश्यू फक्त हा जो जुना खेतिया रोड आहे आता आपला जो मिशन बंगला ते लोणखेडा चौफुली या ठिकाणी तो आता सत्वर लगेच दुरुस्त व्हावा. साहेबांना आम्ही कार्यकारी यांना बोलून घेतो आणि त्यांना तुमचं 9 तारखेचं आंदोलन आहे हे सांगून आम्ही त्यांना तात्काळ काय कारवाई करायची त्याबाबत आज आम्ही सर्व शहादेकर नागरिक आणि विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून लोणखेडा चौफुली ते मिशन बंगल्यापर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी दिनांक 9 तारखेला आंदोलन करणार आहोत. त्याच्या संबंधीचं निवेदन माननीय प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे. या निवेदनाची प्रत आम्ही जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा, DYSP साहेब, पोलीस निरीक्षक, सर्व संबंधित विभागांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा मागच्या 3-4 वर्षापासून लोक आंदोलन करतायत, निवेदनं देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी घ्यायला तयार नाही, MSRDC जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि प्रशासन फक्त पत्रव्यवहार करून कुठेतरी थांबतोय. परंतु या परिसरातील नागरिकांना जो प्रचंड त्रास या गोष्टीचा आहे याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. आंदोलनाचं स्वरूप खेतिया टाकीच्या नगरपालिकेच्या जवळ असलेली जी पाण्याची टाकी आहे तिथून पदयात्रा निघणार आणि ढोल ताशे वाजवत निघणार आणि लोणखेडा चौफुलीच्या पर्यंत आम्ही हे आमची पदयात्रा काढणार आहोत. या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. माझी सर्व शहादेकर परिसरातील नागरिकांना विनंती आहे, आपल्या शहादा शहर जे एक प्रकारे बेवारस झाल्यासारखं आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी भावना आहे, जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही, दोंडाच्या रस्त्यासाठी, हांगखेडा पुलासाठी आपण सर्वजण उतरलो, तसंच या रस्त्यासाठी सगळं एकत्रित येऊन आपण प्रशासनाला जर जाब विचारला तरच आपले प्रश्न मार्गी लागतील अशी आमच्या सर्वांची भावना आहे. त्यामुळे दिनांक 9 तारखेला सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी खेतिया रस्ता चौफुलीच्या इथं आपण सगळ्यांनी जमायचं आहे. लोणखेडा चौफुलीपर्यंत आपण जाणार आहोत आणि प्रसंगी प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही रास्ता रोको देखील करून जेल भरो करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे प्रशासन आमच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च सर्व शहादेकर बंधूंना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने
हा आपल्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठबळ द्यावं आणि दिनांक 9 तारखेला सकाळी 11 वाजता उपस्थित राहावं ही सर्वांना हात जोडून सर्व आंदोलकांच्या वतीने विनंती. धन्यवाद.